लहानपणी जी दिवाळीची क्रेज होती ती आता फारशी राहिलेली नाही. तितकी फटाके वाजवणे वगैरे कमी झाले फार. लाडू खा खा लाडू. दे सगळ्याच्या सगळ्या बघू. अक्का खातोय का? डायरेक्ट टाक. डायरेक्ट शाबाश. गुलाबजाम आता थांब ते संपू दे तरी. मित्रांनो, आम्ही लॅपटॉप घेतलेला आहे आणि त्याचं अनबॉक्सिंग चालू आहे, तर त्याचा व्हिडिओ आपण करूया. फायनली ब्ल्यू कलर निघालेला आहे लॅपटॉपचा. बघूया आपण. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मराठी कवी विशाल पवार स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. आज खरं तर सुट्टी आहे आणि आजपासून अखेर रविवारपर्यंत मला सुट्टी आहे आणि म्हणून असं ठरवलं की या 5 ते 6 दिवसात मी नक्की काय काय करतोय त्याचा एक धावता धांडोळा आपण या ब्लॉगच्या निमित्ताने घेऊया. आणि मग मी असं ठरवलंय की आज मी मुंबईमध्येच आहे, उद्या मी गावाला जाईन, उद्या सकाळी वगैरे पहाटे, तर तेव्हा तिकडची जर्नी दाखवता येईल. पण आज मुंबईमध्ये आहे तर मुंबईमध्ये मी एक्झॅक्टली काय काय करतोय, आजचा दिवस मी कसा स्पेंड करतोय बघूया. डेली ब्लॉग म्हणजे फक्त 5-6 दिवसाचा, मला तेवढा वेळ नाही आहे. त्यानंतर माझ्या बाकीच्या पण बऱ्याच ॲक्टिव्हिटी असतात ज्याच्यामध्ये मला वाचायचं असतं, लिहायचं असतं, अशा भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटी असतात, म्हणून त्या मी करणार नाही आहे. डेली ब्लॉग मी त्यानंतर करणार नाही आहे, पण या 4-5 दिवसाचा डेली ब्लॉग करण्याचा माझा मानस आहे. तर आय होप की मी डेली ब्लॉग केलेले तुम्हाला आवडतील, तर तुम्ही आवर्जून ते डेली ब्लॉग बघत जावा. तुम्हाला त्याच्यात नक्की काहीतरी वेगळं पाहायला मिळेल. तर आंघोळ वगैरे झालेली आहे बघा, फ्रेश झालोय, छान वाटतंय. बाहेरचा सिनेरिओ पण एकदम सुंदर आहे. आणि आता आपण फराळावरती ताव मारायचा आहे. उत्तम आणि सुंदर फराळ झालेला आहे. आई आणि गीतांजली दोघींनी फराळ बनवलेला आहे आणि मी आता त्याच्यावरती ताव मारणार आहे. आणि तो फराळ कसा आहे तुम्हाला नक्की कळवणार आहे. तर मित्रांनो, आता तुम्ही बघाल की दिवाळीच्या निमित्ताने पूजन चालू आहे. पूजन अर्थात एक ओवाळणी करायचा कार्यक्रम चालू आहे. पहिल्यांदा पप्पा बसतील, त्यानंतर मी बसेन. राहुल आंघोळीला गेलाय, त्याला उशीर लागेल, आणि मग त्यानंतर आपण नाश्ता करायला घेऊ. पप्पांसाठी हा नवीन कुर्ता घेतलेला आहे यावर्षी मी. कसा वाटला पप्पा कुर्ता? असू द्या. हे दिवाळीच्या पहिल्या दिवशीचं पूजन आहे, जे की पहाटे आंघोळ झाल्यानंतर आम्ही सर्वजण असं, आई आम्हाला पहिल्यापासून ओवाळते, तर ही ती पूर्वपरंपरेपासून चालत आलेली पद्धत आहे. पप्पांना काही गोड द्यायचं नाही आहे, त्यामुळे आम्ही फक्त चकली देऊन त्यांचा सन्मान करतोय. खावा. पण मी आता, माझा नंबर आहे का? तर आता राहुल आंघोळ करून आलेला आहे, त्याचं देखील ओवाळणी केली जात आहे. औक्षण. लहानपणी जी दिवाळीची क्रेज होती ती आता फारशी राहिलेली नाही तितकी.
फटाके वाजवणे वगैरे कमी झाले फार. लाडू खा खा लाडू. दे सगळ्याच्या सगळ्या बघू अक्का खातोय का. डायरेक्ट टाक डायरेक्ट टाक डायरेक्ट. शाबाश. गुलाबजाम आता थांब ते संपू दे तरी. तर फायनली मित्रांनो ओवाळणी झालेली आहे आणि आता मी फराळाच्या ताटावरती बसलेलो आहे. मला आता फराळाचं ताट संपवायचं आहे. चकली आहे, चिवडा आहे, शंकरपाळ्या आहेत, करंज्या आहेत, लाडू आहे, गुलाबजाम आहे. सो बघूया, तुम्हालाही दाखवतो मी. हे बघा, हे असं संपूर्ण ताट भरलेलं आहे. पहिला कशावरती ताव मारू, थोडासा चिवडा खाऊन बघतो. चिवडा मस्त आवाज येत असेल तुम्हाला, बघा बरं, कुरकुरीत आहे. चिवडा तर आवडला. चकली बाकी सगळं गोड आहे, हे जर छानच असणार. तर असं एक एक करत पदार्थ संपवतो. सिडो, तुला काय पाहिजे, काय पाहिजे का, नको. काय खाता पप्पा, चकली की चिवडा. तर मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहोत सीवूड मॉलला. सीवूड मॉलला यासाठी चाललोय की मला एक नवीन लॅपटॉप घ्यायचा आहे आणि तो ही 1 TB हार्ड डिस्क SSDचा आम्हाला तो लॅपटॉप घ्यायचा आहे. मुळात काय होतं की माझे व्हिडिओज भरपूर आहेत, म्हणजे तसा घरात एक लॅपटॉप आहे तो पण 1 TBचा आहे, पण तो भरलाय पूर्ण आणि तो राहुल वापरतो. तर मला त्यासाठी एक स्वतःला एक नवीन लॅपटॉप घ्यायचा आहे आणि ज्याच्यामध्ये मला सगळ्या गोष्टी माझ्या जे काही व्हिडिओ एडिटिंग असेल वगैरे या सगळ्या स्टोअर करून ठेवायच्या आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मला स्वतःला सुद्धा लॅपटॉपवरती एडिटिंग शिकायचं आहे, म्हणजे ॲडव्हान्स सॉफ्टवेअरमध्ये, की जेणेकरून मी काहीतरी नवीन तुम्हाला दाखवू शकेन. स्वतःच्या अपडेशनसाठी मला या गोष्टी करायच्या आहेत. आणि आज खास लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे आणि म्हणून मी ठरवलंय की आज नवीन लॅपटॉप फायनली घेऊन टाकायचं आहे. तर आज सीवूड मॉलमध्ये जाऊन आपल्याला कोणता लॅपटॉप पसंत पडतोय तो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी नक्की दाखवेन. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. तुम्हाला असे चांगले व्हिडिओज पाहायला मिळतील. धन्यवाद. फायनली मित्रांनो गाडी पार्किंग केलेली आहे मॉलच्या इथे. तुम्ही बघू शकता 2 गाड्या आणल्या होत्या, राहुल आणि मी. आम्ही सगळेजण आलोय आणि आता मॉलमध्ये एंटर झालोय. तर आपण मॉल एक 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 एक्सप्लोर करू. सो फायनली आपण पोहोचलेलो आहे मॉलमध्ये. कुठल्या फ्लोअरला आलो, ग्राउंडलाच आहे का. अबा हे आपल्याला जायचं ते इकडेच आहे ना. अब कुठे गेले.
बोला, काय म्हणताय? बोला की बोला की बोला की आहे का? काय तरी म्हणत होतो तुम्ही. व्हिडिओ होऊ द्या मग. काय रे, काय घेत आहे? कोणता शॉप आहे? बर्कन स्टॉक. अच्छा, बर्कन स्टॉक मध्ये चप्पल बघायचं चाललंय. अरे खतरनाक आहे रे ही तर. आणि तुम्ही बघू शकता हा सुंदर देखावा इथे त्यांनी ठेवलेला आहे. जिराफ आहे. वा, माकड वगैरे दिसते. लहान मुलांसाठी ते कार आहेत भरपूर सारे अवेलेबल. अच्छा, डिजिटल. अजून मॉल इतकासा ओपन नाही झाला आहे ना पाहिजे असं. तर मागच्या वेळेला जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा देखील आकाशचा लॅपटॉप आम्ही याच डिजिटलमधून घेतला होता, जो तुम्ही समोर बघू शकता. आणि आता आपण पण तिथेच जाणार आहोत, डिजिटल. आणि इथे व्हरायटी ऑफ ऑप्शन्स असतात लॅपटॉप घेण्यासाठी. तसं पनवेलच्या ओरियन मॉलमध्ये पण असतात, पण इतके ऑप्शन नसतात जेवढे तुम्हाला इथे ऑप्शन्स पाहायला मिळतील. सो डेफिनेटली वी आर कमिंग अक्रॉस द सीवूड मॉल. आणि आता तिथे आपण काय करणार आहोत, लॅपटॉप खरेदी करणार आहोत. सो फायनली पहिले चेक करून घेतो कुठले कुठले स्पेसिफिकेशन्सनुसार मला लॅपटॉप बरा पडतो ते पहिले चेक करून घेतो. आणि त्यानंतर आम्ही फायनली लॅपटॉप सिलेक्ट केल्यानंतरचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. नाही ना, म्हणून मोठाच त्याला ग्राफिक्सवालाच पाहिजे. मला तर तो विनोवाच आवडला होता, एचपीचा पण आवडला. मित्रांनो, आम्ही लॅपटॉप घेतलेला आहे आणि त्याचं अनबॉक्सिंग चालू आहे, तर त्याचा व्हिडिओ आपण करूया. वाईट पेमेंट केलं काय लगेच तुम्हाला जास्त ॲसस HP चा लॅपटॉप घेतलाय आम्ही. ब्लू आहे ना? इंटेल में मोस्टली ब्लू ही निकलता है. AMD लेते तो उसमें ब्लैक का चांसेस रहता है. फायनली ब्ल्यू कलर निघालेला आहे लॅपटॉपचा, बघूया आपण. ये पकड़ के नहीं हो गया ना, चलो. चांगलं असं का पप्पा? फायनली आम्ही लॅपटॉप घेतलेला आहे आणि आता घरी निघालेलो आहे. तर जाताना काहीतरी खाऊ आम्ही आणि त्यानंतर घराकडे जाऊ. ए काय डिसिजन काय? आपण बाहेर जाऊया, जाताना जेवून जाऊया मस्त की हॉटेलमध्ये.
तर फायनली मित्रांनो घरी आल्यानंतर दुपारी जरा झोप काढली आणि त्यानंतर पूर्ण लॅपटॉप पुन्हा रिओपन केला आणि त्याचे जे काही अपडेट्स वगैरे होते ते घरी वायफाय असल्यामुळे सगळे अपडेट क्लिअर केले आणि आता लॅपटॉप माझ्या समोर आहे. अतिशय रफ अँड टफ लॅपटॉप आहे, तुम्ही बघू शकता. कीजमध्ये सुद्धा लाईट्स आहेत, इथून सुद्धा USB, त्याबरोबर C2C केबल आहे, इथे HDMI आहे. परत या बाजूला काय आहे, या बाजूला सुद्धा चार्जिंग स्लॉट आहे आणि हेडफोनचा हेडफोन आहे ना, हेडफोन, आणि हा पण USB आहे आय थिंक. तर रफ अँड टफ आहे, बघू शकता तुम्ही. याचे स्पेसिफिकेशनसुद्धा मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर साधारणतः Windows 11 ऑपरेटिंग Windows 11ची सिस्टीम आहे. याच्यामध्ये 13th जनरेशन इंटेल आयकोर आहे, त्यामुळे 13420H प्रोसेसर आहे. त्यानंतर 16 GBची रॅम आहे, 16 GB रॅम. त्यानंतर जर तुम्ही खाली पाहिलं तर याच्यामध्ये ग्राफिक डिव्हाइस जर पाहिला तर ग्राफिक डिव्हाइस RTX 3050चा ग्राफिक डिव्हाइस आहे की ज्याच्यामुळे चांगलं एडिटिंग वगैरे करण्यासाठी ग्राफिक कार्ड असल्यामुळं एडिटिंग वगैरे करायला सोपं जाईल. दुसरी गोष्ट रिफ्रेश रेट याचा 144 हर्ट्ज आहे आणि डेफिनेटली खूप चांगला. मी ॲक्च्युली 1 TB घ्यायचं ठरवलं होतं, पण ॲक्च्युअली घेतलेला आहे 520 अवेलेबल नव्हता 1 TBचा, मग 520 घेतलेला आहे. आणि जर मला गरज वाटलीच तर मग मी SSD घेईन 4 TB 5 TBचा, की जेणेकरून माझ्याकडे मेमरी मला घ्यावीच लागेल, कारण पर्यायी माझ्याकडे आता सध्या 300 GBचा डाटा अवेलेबल आहे सध्याच्या घडीला, जो की आता ह्याच्यामध्ये थोडं काय राहिलं तर भरून जाईल आणि डेफिनेटली मला लागणार आहे. तर सगळं अपडेशन वगैरे झालेलं आहे, तर डेफिनेटली लॅपटॉप चांगला आहे आणि आय एम व्हेरी हॅपी विथ माय लॅपटॉप. तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा नवीन व्हिडिओज. बाय. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.